हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण श्रीकृष्ण शिष्टाई भाग 5. यानंतर त्या सभेला भगवान परशुराम, कण्वमुनी, देवर्षी नारद मुनी यांनीही संबोधित केले. महाभारतकारांनी याचे सविस्तर असे वर्णन केले आहे. भगवान परशुरामांनी सांगितले की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे नरनारायण असून ते येथे धर्मसंस्थापना करण्यासाठीच आलेले आहेत. कण्वमुनींनी सांगितले की पांडव अजिंक्य आहेत. देवर्षी नारद मुनींनी उपदेश केला की दुराग्रह, अहंकार, क्रोध यांच्या आहारी जाऊ नये. क्षोभ सोडून द्यावा. केलेल्या कर्माचे फळ त्या कर्त्यालाच भोगावे लागते. या सर्वांच्या सांगण्याचा उद्देश एकच एक सारभूत असा होता की कौरवांनी सांप्रत समयी पांडवांशी शम करणे हे सर्वांच्या हिताचे आहे. त्यांच्याशी सलोखा करून त्यांना त्यांच्या न्याय हक्काचे राज्य द्यावे हे उत्तम. या सर्व महान प्रभूतींच्या बोलण्याचा दुर्योधनाने भर सभेत उपमर्द केला. त्याने एक सुस्कारा सोडला, भुवया वर चढविल्या आणि तो खदाखदा हसू लागला. सर्वांचे बोलणे तुच्छ मानून त्याने शड्डू ठोकला आणि तो म्हणाला की ईश्वराने मला जसे निर्मिले आहे त्याप्रमाणेच मी वागेन. तुमच्या वटवटीचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. धृतराष्ट्राने सर्व महान प्रभूतींची माफी मागितली आणि तो म्हणाला की आपण सर्वजण आमच्या सर्वांच्या हिताचेच सांगत आहात. दुर्योधनाने तसेच करावे अशी माझीही इच्छा आहे. तथापि मी त्यासाठी समर्थ नाही. यानंतर श्रीकृष्णाकडे वळून धृतराष्ट्र म्हणाला की केशवा, माधवा, तू जो उपदेश केला आहेस तो या इहलोकी आणि स्वर्गलोकीही आमच्यासाठी हितावह आहे. परंतु माझा मूर्ख पुत्र दुर्योधन धर्म, न्याय, शास्त्र या विरुद्ध वर्तन करत आहे. तो त्याची माता भीष्म, द्रोण, कृप, विदूर अशा कोणाचेही ऐकत नाही. यास्तव तूच आता दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न कर. धृतराष्ट्राच्या विनंतीला मान देऊन श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाला की कुरुश्रेष्ठ दुर्योधना, तू आणि तुझे आप्तेष्ट यांचे कल्याण व्हावे असे मला वाटते आणि म्हणूनच मी तुला हे सांगत आहे. तू अति उच्च कुळात जन्माला आला आहेस. तू बुद्धिमान आणि शास्त्र जाणणारा आहेस. यास्तव तू धर्माला अनुसरून वागावे असे मला वाटते. तू माझा उपदेश ऐक आणि त्याप्रमाणे त्याचे पालन कर. त्यातच सर्वांचे हित आहे. तुझ्यात विपरीत वृत्ती दिसून येत आहे ती महाघातक आणि सर्वनाश करणारी आहे. त्यामुळे अनिष्ट घोर अनर्थ ओढविणार आहे. तू पांडवांशी शम कर. धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कृप, विदूर, परशुराम, कण्व, नारद, सोमदत्त, बाल्लिक, अश्वत्थामा, विकर्ण इत्यादी अशा सर्वांना जे योग्य वाटते ते योग्य असून तू त्यांच्या सांगण्याचा आदर कर. हीन प्रवृत्तीच्या अमात्यांचा सल्ला घेऊ नकोस. दुर्जनांची संगत अधोगतीला नेते. स्वकीयांना सोडून जो परकीयांना जवळ करतो त्याचा सर्वनाश अटळ असतो. पांडव धर्माने, न्यायाने वागणारे असून स्वकीयांचे हित आणि रक्षण करणारे आहेत. ते अजोड, अजिंक्य, अतुलनीय असे योद्धे आहेत. पांडवांशी कपटाने वागणे सोडून दे. धर्म, न्याय, अर्थ आणि काम याला एकत्रित असे अनुसरून वर्तन असावे. दुर्योधना, पांडवांशी सलगी करणे हेच तुझ्या हिताचे आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा सदुपदेश ऐकून भीष्म, द्रोण, विदूर आणि स्वतः धृतराष्ट्र या सर्वांनी श्रीकृष्णाच्या हितोपदेशाला सहमती दर्शवून दुर्योधनाला पुन्हा एकदा परत समजविण्याचा प्रयत्न केला.
हे सर्व अप्रिय असे बोल ऐकून दुर्योधन म्हणाला की, केशवा, तू विचार करून बोल. तू माझ्या एकट्याचीच निंदा करत आहेस. पांडवांच्या भक्तीला भाळून तू त्यांची बाजू घेऊन सर्वस्वी मलाच दोष देत आहेस. परंतु मी पूर्णपणे निर्दोष आहे. मधुसूदना, पांडवांना द्यूत फार प्रिय आहे. ते स्वेच्छेने द्यूत खेळायला आले, त्यात ते सर्वस्व हरले, हा माझा दोष नाही. एकदा हरल्यावर त्यांना मी त्यांचे जिंकलेले सर्वस्व परत केले होते. परंतु ते पुन्हा द्यूत खेळायला आले, यात माझा काहीही दोष नाही. त्यात ते सर्वस्व पुन्हा हरले, त्यामुळे त्यांना वनात जावे लागले, अज्ञातवासात राहावे लागले. याला मी जबाबदार कसा? कोणाच्याही उग्र कृतीला भिवून मी कोणापुढेही नमणार नाही. कोणी आम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही युद्ध करू. जिंकलो तर पृथ्वीचे राज्य उपभोगू. युद्धात मरण आले तर क्षत्रियाला ते भूषणावहच आहे. पुरुषाने नेहमीच ताठ राहावे, तोच पुरुषार्थ आहे. पुरुषाने मोडावे परंतु वाकू नये, हाच क्षात्र धर्म आहे आणि मी तो पाळू इच्छितो. माझ्या पित्याने पांडवांना जो राज्याचा वाटा द्यायचे वचन दिले आहे, तो मी जीवित असेपर्यंत त्यांना कधीही मिळणार नाही. माधवा, तीक्ष्ण सुईच्या अग्रभागावर जेवढा भूभाग राहील तेवढाही आम्ही पांडवांना देणार नाही. दुर्योधनाचे ते बोल ऐकून श्रीकृष्णाचे नेत्र लाल झाले. तथापि शांत राहून त्याने दुर्योधनाला सभासदांसमोर खडे बोल सुनावले. दुर्योधना, रणभूमीवर वीरशय्या प्राप्त व्हावी अशी तुझी इच्छा आहे, तर तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. मूर्खा, पांडवांसंबंधी तू स्वतःला निर्दोष समजतोस तर ऐक. कुरुवंशाचे आपल्या वाटणीचे अर्धे राज्य पांडव सुखाने उपभोगत होते. ते धर्माने, न्यायाने राज्य करत होते. त्यांनी वैभव प्राप्त केले, ते तुला पाहावले नाही. तू द्वेषाने आणि मत्सराने पेटून उठलास आणि म्हणून तू आणि तुझा मामा शकुनी यांनी कुटील कारस्थान करून अत्यंत कपटाने वर वर गोड बोलून पांडवांजवळ द्यूताचा डाव रचला. तसे नसते तर ते सज्जन, सच्छील, सरळमार्गी, निर्मळ स्वभावाचे पांडव द्यूतासाठी कधीही तयार झाले नसते. द्यूताचे हे महाघोर संकट तू दुष्ट लोकांशी खल करून उभे केले आहेस. द्रौपदीला भर सभेत आणून तिच्या प्राणप्रिय पतींसमोर तू तिला महाकटू शब्द बोललास. तिच्या केसांना, वस्त्राला हात घालून तिची विटंबना केलीस. आपल्या भावजईचा छळ केलास. भर सभेत तिच्या देहसौख्याची अपेक्षा केलीस. पांडव वनवासात गेल्यावरही त्यांना तेथे असुविधा निर्माण होतील यासाठी प्रयत्न केलेस. लहानपणी पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केलास. विषप्रयोग, सर्पदंश, पाण्यात बुडविणे इत्यादी अशा महाघोर उपायांनी पांडवांना नष्ट करण्याचा प्रयत्न केलास. तुझा काहीही अपराध न केलेल्या पांडवांशी केवळ द्वेष आणि मत्सर यामुळे तू नेहमीच कपट वृत्तीने वागला आहेस. पांडवांचा वडिलोपार्जित हक्काचा राज्यभाग तू त्यांना देऊ इच्छित नाहीस. युद्धात पराभूत झाल्यावर तो भाग तू त्यांना देशील. अशा प्रकारे त्या सत्वशील पांडवांजवळ सतत दुष्टबुद्धीने वर्तन करून वर माझा काय अपराध असे भांडण करत आहेस. तुझे माता पिता, पितामह भीष्म, तुझे गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य, तुझे काका महाज्ञानी विदुर इत्यादी अशांनी तुला परत परत शम कर असे सांगूनही तू ते दुराग्रहाने ऐकत नाहीस. सख्य करण्यातच सर्वांचे हित असताना ते तुला तुझ्या बुद्धीच्या क्षुद्रपणामुळे रुचत नाही. सुहृदयांच्या हितोपदेशाचे उल्लंघन करण्यात तुझे कोणतेही हित होणार नाही. हरिओम.